काय होणार माझ्या आयुष्यात, हा सर्वात महत्त्वाचा आणि उत्सुकतेचा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. आणि याचं खरं उत्तर, बरोबर उत्तर फार कमी ठिकाणी मिळतं. तर आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने काय होणार तुमच्या आयुष्यामध्ये, पुढचं वर्ष कसं जाणार आहे, या सगळ्या गोष्टींचं राशी भविष्य मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे तुमची कुठली रास आहे ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुमचा कुठला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि त्यावर मिळवा मोफत मार्गदर्शन. तर 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा आहे. सकाळी 6:54 नंतर तुम्हाला गुढी उभारायची. पण वर्षभर काय होणार आहे माझ्या आयुष्यामध्ये याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. तर चला पाहूया राशीवार भविष्य काय होणार. प्रत्येक ज्या जातकाची जी रास आहे त्या राशीनुसार भविष्य पाहूया. पहिली रास आहे मेष रास. मेष राशीचं भविष्य काय सांगतं, गुढीपाडव्यानंतर हे जे पुढचं वर्ष आहे ते कसं जाणार आहे ते पाहूया. शनी आणि मंगळाचं भ्रमण वर्षाच्या पूर्वार्धामध्ये म्हणजे दिवाळीपर्यंत चालू असल्यामुळं शत्रुत्वाची पार्श्वभूमी असेल. व्यवसायामध्ये तुमच्या नोकरी करत असाल तर तुमच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होऊ शकते. या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला जायचंय. पण दिवाळीनंतर मात्र या गोष्टींमध्ये बदल होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या इच्छित कर्माचं फळ या ठिकाणी मेष राशीच्या जातकांना मिळणार आहे. खास करून ज्या जातकांना विवाहाची इच्छा आहे, विवाहिच्छुक जे जातक आहेत त्यांना 1 मे नंतर विवाहाचे योग असल्यामुळे 1 मे नंतर विवाह जुळून येऊ शकतात. आणि ऑक्टोबर महिना हा विशेष प्रगतीचा, विशेष सुवार्तांचा ऑक्टोबर महिना राहणार आहे. अविस्मरणीय असा ऑक्टोबर महिना तुम्हाला राहणार आहे. फक्त त्यामध्ये एकच काम करायचंय, आर्थिक व्यवहार सांभाळून करायचेत आणि येणाऱ्या 7.5चं जे भ्रमण आहे, शनीचं जे भ्रमण आहे ते लक्षात घेता कुठलंही कर्म करताना विचारपूर्वक कर्म तुम्हाला करायचं आहे. वृषभ राशीसाठी पुढचे 4 महिने अत्यंत महत्वाचा आणि अनपेक्षित असा काळ राहणार आहे. अनेक सरप्राइजेस तुम्हाला मिळणार आहेत. कारण प्रजापतीचं, हर्षलाचं वृषभ राशीतून त्यातल्या त्यात कृत्तिका नक्षत्रात असणारं भ्रमण तुम्हाला अनेक सरप्राइजेस देऊन जाणार आहे. परंतु मे आणि जून मध्ये नोकरीत अचानक बढतीचे योग किंवा विदेशवारीचे योग तुम्हाला अनुभवायला मिळू शकतात. परंतु हे सर्व होत असताना, व्यवसायात वृद्धी होत असताना मानसिक स्थैर्य तुम्हाला जपायचंय. कुठलाही व्यवहार करत असताना तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये थोडीशी काळजी घ्यायची आहे. आणि जे कुठले प्रॉपर्टीचे वाद आहेत ते प्रॉपर्टीचे वाद मिटणार आहेत. परंतु ते प्रॉपर्टीचे वाद आणि भावा बहिणींसोबतचे संबंध तुम्हाला जपायचे आहेत. आता रास आहे मिथुन रास. मिथुन रास दशमस्थानी शनी आहे. त्यामुळं व्यवसायामध्ये खास करून थोडासा पहिला जो काळ आहे जुलैपर्यंतचा तो कठीण जाणार आहे. गृहसौख्यामध्ये फार मोठ्या अडचणी येण्याची शक्यता आहे. कुठले वास्तुविषयक व्यवहार असतील तर त्या व्यवहारामध्ये थोडीशी अडचण, थोडासा विलंब लागण्याची शक्यता आहे. कुठलं तुमचं उपजीविकेचं साधन आहे त्यामध्ये थोडंसं स्ट्रगल होणार आहे. पण चिंता करण्याचं कारण नाही. ते जे काही तुमचं स्ट्रगल आहे ते नक्की त्या स्ट्रगलला, त्या कर्माला, त्या तुमच्या मेहनतीला यश मिळणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट मिथुन राशीच्या लोकांसाठी जानेवारी आणि फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यायची, विनाकारणचे प्रवास टाळायचे आहेत. जेणेकरून, कारण जर तुमचं शरीर
सुदृढ असेल, निरोगी असेल तरच तुम्ही कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकता. म्हणून मिथुन राशीच्या लोकांनी खास करून या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या लहान मुलांकडे जातीनं लक्ष घालायचंय मिथुन राशीच्या लोकांनी. आता आहे कर्क रास. कर्क राशीचं भविष्य सांगायचं झालं तर तुमचं भविष्य 1 जून पासून तुमचं आयुष्य अत्यंत सुखमय होणार आहे, आनंदमय होणार आहे. त्याला कारण आहे कर्क राशीमध्ये गुरुचं भ्रमण होणार आहे. गुरुचं बळ असल्यामुळे आणि नैसर्गिकरित्या बृहस्पती कर्क राशीमध्ये उच्चीचा असल्यामुळे कर्क राशीसाठी अत्यंत 1 जून नंतर अत्यंत फलदायी, तुम्ही जिथे हात लावाल तिथे सोनं होण्याची शक्यता आहे आणि ते नाकारता येणार नाही. अशा पद्धतीचं हे पुढचं वर्ष कर्क राशीसाठी असणार आहे. फक्त त्यामध्ये 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की आर्थिक व्यवहारामध्ये थोडासा जपून आर्थिक व्यवहार करायचा आहे आणि आपण भलं आपलं काम भलं ही जर वृत्ती कर्क राशीच्या लोकांनी ठेवली, इतरांच्या गोष्टींमध्ये इतरांच्या कामामध्ये जास्त लक्ष न घालणं हे कर्क राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे, अत्यंत उपयोगी ठरणार आहे. सिंह रास. सिंह राशीसाठी शनी आणि मंगळाची युती थोड्याशा कायदेशीर अडचणी आणणारी ठरणार आहे. संततीच्या दृष्टिकोनातून थोडीशी चिंता, पुत्रचिंता होण्याची शक्यता आहे. पण चिंता करण्याचं कारण नाही. जर लहान मुलांकडे संततीकडे लक्ष दिलं, संततीकडून हनुमान चालीसा म्हणून घेतली तर या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर मात होईल आणि जे कुठल्या तुमच्या मनोकामना आहेत त्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होईल. जानेवारी नंतर सिंह राशीच्या जातकांना सांगण्यासाठी जानेवारी नंतर व्यवसायात वृद्धी होणार आहे. तरुणांना परदेशी जाण्याची संधी मिळेल. नोकरीत प्रमोशनचे योग आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडासा 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लोटू द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पाहायचे की तुम्हाला तुमच्या कर्माचं, तुम्हाला तुमच्या हार्डवर्कचं कसं सक्सेस मिळणार आहे. कन्या रास. कन्या राशीच्या जातकांसाठी सर्वात आनंदाची आणि महत्वाची बाब म्हणजे शुक्र भ्रमण आणि गुरुचं पाठबळ या दोन्ही शुभग्रहांच्या सानिध्य असल्यामुळे तुमचे सर्व काही जी अडकलेली कामं आहेत ती मार्गी लागणार आहेत या वर्षामध्ये. यामध्ये सर्वात महत्वाची कन्या राशीच्या जातकांसाठी गोष्ट असणार आहे ती म्हणजे तुमची सर्व कामं मार्गी लागणार आहेत. तुम्हाला केलेल्या कष्टाचं चीज होणार आहे, केलेल्या कष्टाला फळ मिळणार आहे. फक्त कुठल्याही मोहाला बळी पडायचं नाहीये आणि देवदर्शनाकडे, साधनेकडे, भक्तीकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचंय, विशेष लक्ष द्यायचंय. तुला रास. तुला राशीच्या जातकांसाठी हे वर्ष म्हणजे आली अभोगासी असावे साधन, देवावरी भार टाकून या. सांगायचं झालं तर सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. काही ना काहीतरी, कुठे ना कुठेतरी सगळी मेहनत होते पण कुठे ना कुठेतरी छोट्या मोठ्या गोष्टींवरून मागे राहिल्याची जाणीव तुम्हाला होणार आहे. पण चिंता करण्याची गरज नाही. जुलै नंतर या सगळ्या गोष्टींमध्ये बदल होणार आहे. व्यवसायामध्ये वृद्धी आहे परंतु भागीदारी, पार्टनरशिप टाळायची आहे तुम्हाला. गृहसौख्याच्या बाबतीमध्ये, कौटुंबिक सौख्याच्या बाबतीमध्ये मात्र अत्यंत अनुकूल ग्रहमान तुला राशीच्या जातकांसाठी आहे. दिवाळीनंतर गृहसौख्याच्या दृष्टिकोनातून, नवीन घर बांधण्याच्या किंवा विकत घेण्याच्या दृष्टिकोनातून वास्तुविषयक व्यवहार होऊ शकतो. आणि तुला राशीच्या जातकांनी तब्येतीची मात्र फेब्रुवारीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या जातकांना अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिक संतुलन ठेवायचंय. कुठलीही गुंतवणूक करत असताना, कुठलाही व्यवहार करत असताना विचारांती निर्णय घ्यायचा आहे. ऑगस्टच्या महिन्यामध्ये तुम्हाला
सरकारी माध्यमातून लाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये सरकारी नोकरी लागू शकते, स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळू शकतं किंवा एखादं सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. या सगळ्या दृष्टिकोनातून सरकारी माध्यमातून लाभ ऑगस्ट महिन्यामध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. आर्थिक चिंता मिटण्याचे योग वृश्चिक राशीच्या जातकांना आहेत, त्यामुळे हे वर्ष आर्थिकदृष्ट्या अत्यंत अनुकूल वृश्चिक राशीच्या जातकांना जाणार आहे. आणि त्याहून दुग्ध शर्करा योग म्हणजे पुढील मार्च 2027 मध्ये मंगल कार्य घडून येण्याची शक्यता सुद्धा यामध्ये वृश्चिक राशीच्या जातकांना आहे. धनुराशीच्या जातकांना नोकरीच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगले योग या वर्षामध्ये आहेत, कारण बृहस्पती जो धनुराशीचा स्वामी आहे तो कर्क राशीमध्ये आपल्या उच्च राशीमध्ये जात असल्यामुळे जातकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत फलदायी हा बृहस्पती असणार आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा चांगले लाभ या वर्षामध्ये धनुराशीच्या जातकांना होणार आहेत. परंतु हे सगळं करत असताना कायदेशीर बाबी तुम्हाला बघायच्या आहेत आणि धनुराशीच्या जातकांनी वाद टाळायचे आहेत, विचारपूर्वक निर्णय घ्यायचे आहेत आणि आर्थिक धाडस करायचं नाहीये. आता मकर रास 7.5 संपल्यानंतर सावरताना सगळी कामं अडकलेली असताना आता मार्ग कुठून काढायचा हे लक्षातच येत नाही, असं मकर राशीच्या जातकांची सध्याची स्थिती आहे. परंतु चिंता करण्याचं कारण नाही. या वर्षामध्ये तुमची सगळी कामं, मकर राशीच्या जातकांची सगळी कामं या वर्षामध्ये होणार आहेत. बाहेर देशामध्ये, परदेशामध्ये प्रवासाची संधी आहे, नोकरीची संधी आहे, विवाहाचे योग आहेत, वैवाहिक जीवनात सुवार्ता या वर्षामध्ये आहेत. संततीच्या बाबतीत जी काही चिंता तुमची असेल ती चिंता सुद्धा या वर्षामध्ये दूर होणार आहे. काही छोटी मोठी नैसर्गिक दुर्घटना आणि त्यातून काही नुकसानीची शक्यता आहे, पण एकंदर दृष्ट्या मकर राशीसाठी जो काही तुमचा मागचा काळ हा अत्यंत संघर्षांनी आणि आव्हानांनी भरून राहिला होता, त्यामध्ये आता थोडीशी शांती आणि स्थैर्य येणार आहे, जेणेकरून सर्व दृष्टिकोनातून कौटुंबिक, आर्थिक आणि तुमच्या सामाजिक जीवनात जे स्थैर्य जे तुम्हाला आवश्यक आहे ते या वर्षामध्ये मकर राशीच्या जातकांना मिळणार आहे. आता कुंभ रास 7.5 थोडीशी कोमेजलेली ही रास आहे, पण कायम शनीची कृपा दृष्टी या राशीवर राहिलेली असल्यामुळे चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही. सांगायचं कुंभ राशीच्या जातकांना एकच सल्ला आहे की कुठलंही कर्म प्रामाणिकतेने करत राहा आणि जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, कर्म करत राहा पण फळाची अपेक्षा ठेवू नका. पण कुंभ राशीच्या जातकांना फळ तर मिळणारच आहे, फक्त थोडासा वेळ द्यावा लागेल, थोडासा विलंब लागेल, पण चिंता करण्याचं कारण नाही. ऑक्टोबरच्या नंतर आर्थिक कोंडी सुटणार आहे, कलाकारांना चांगल्या संधी मिळणार आहेत. जे कलेच्या क्षेत्रामध्ये बुद्धिजीवी जे लोक आहेत त्यांना ऑक्टोबर नंतर चांगल्या संधी मिळणार आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे, योग आहेत. फक्त जानेवारी ते मार्च या दरम्यान तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यायची आहे, पथ्य सांभाळायची आहेत. जे विशेष करून पोटाचे आजार होण्याची शक्यता जानेवारी ते मार्च या महिन्यांमध्ये आहे, तेव्हा तुमच्या खानपानावर विशेष लक्ष कुंभ राशीच्या जातकांनी ठेवायचं आहे. मीन राशीचं सध्या असं चाललंय, तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं ते फक्त धुपाटणं. 7.5 आहे, कुठलंच काम मार्गी लागत नाही, हाती घेतलं ते अडकतंय, अशी मीन राशीच्या जातकांची अवस्था आहे. पण जून नंतर या सगळ्या अडचणी संपणार आहेत आणि
तुम्हाला जसं तुमच्या मनासारखं हवं तसं होणार आहे. त्यामुळे थोडासा 3 ते 4 महिन्यांचा वेळ मीन राशीच्या जातकांना द्यायचा आहे, जेणेकरून तुमचं पुढचे जे 9 महिने आहेत ते अत्यंत आरामदायी आणि सुखकर तुम्हाला जाणार आहेत. नोकरीत दिवाळीनंतर नोकरीत भाग्योदय संभवतो, प्रमोशनचे योग आहेत, पण त्याच्यासाठी 7.5 असल्यामुळे शनीची उपासना अत्यंत फलदायी मीन राशीच्या लोकांना आवश्यक आहे. धन्यवाद.